आता so today we have to discuss the another new topic, zeroth law of thermodynamics. बरोबर. तर थर्मोडायनॅमिक्सची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. आता काय डेफिनेशन आहे? इट इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स द स्टडी ऑफ हीट, टेम्परेचर, हीट अँड वर्क अँड देअर इंटरॅक्शन टू ईच अदर, दॅट इज कॉल्ड ॲज थर्मोडायनॅमिक्स. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आपण पाहिली मग थर्मल इक्विलिब्रियमची सुद्धा. बरोबर आहे. इफ द टू बॉडीज हॅव्हिंग सेम टेम्परेचर दे डज नॉट ट्रान्सफर देअर हीट. बरोबर आहे. दॅट इज थर्मल इक्विलिब्रियम. किंवा टेम्परेचर ऑफ द बॉडी डज नॉट चेंज विथ रिस्पेक्ट टू टाईम, इट इज कॉल्ड ॲज थर्मल इक्विलिब्रियम. आता याच्यामध्ये बघा झिरोथ लॉमध्ये काय आहे, एक याचं स्टेटमेंट आहे. पहिले सिम्पल आहे. इफ टू सिस्टीम्स किंवा बॉडी म्हणू आपण, सिस्टीम म्हटल्यापेक्षा, इफ टू बॉडी आर इन थर्मल इक्विलिब्रियम, if two body are in thermal equilibrium, then the third, if two body are in thermal equilibrium, then the third body is also thermal equilibrium. This is the simple statements of the zeroth law of thermodynamics. ठीक. मग तुमच्या पुस्तकात दिलं त्यांना याच्या जागेवर आता की टू सिस्टीम आर सारखंच आहे. इन बॉडी वापरला त्यांना सिस्टीम वापरली. टू सिस्टीम्स आर इन थर्मल इक्विलिब्रियम बघतेच. देन द थर्ड सिस्टीम is also equilibrium. Third system is also thermal equilibrium. ओके. असं एक सिंपल स्टेटमेंट आहे झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं. बरोबर. एकदा बॉडी वापरा किंवा सिस्टीम वापरा, दोघांचं मिनिंग एकच आहे. इफ द टू बॉडीज आर इन थर्मल इक्विलिब्रियम, दोन बॉडी जर आपल्यापाशी थर्मल इक्विलिब्रियममध्ये असेल, थर्मल इक्विलिब्रियमचा अर्थ माहिती आहे आपल्याला. काय अर्थ आहे? दे डज नॉट ट्रान्सफर द हीट. कारण दोघांचं टेम्परेचर कसं झालेलं आहे? सेम जर असेल तर त्यांच्यामध्ये हीट ट्रान्सफर होणार आहे काय? का बरं? कारण दोघांचं टेम्परेचर कसं आहे? सारखं आहे. तर इफ टू बॉडीज आर इन थर्मल इक्विलिब्रियम, दोन बॉडी जर थर्मल इक्विलिब्रियममध्ये जर असेल, देन थर्ड बॉडी, तिसरी बॉडी जर त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आली तर ती बॉडी सुद्धा काय होईल म्हणते? थर्मल इक्विलिब्रियम. देन द थर्ड बॉडी इज ऑल्सो थर्मल इक्विलिब्रियम्स. किंवा मग या बॉडीच्या जागेवर सिस्टीमचा शब्द वापरा. हे पाहिणारच आहे आपण आता समोर डेफिनेशन. हे ॲक्च्युली पाहिजेच नव्हतं याच्यात, हे नंतर पाहिजे होतं, पण आता त्यांनी टाकलं. इफ टू सिस्टीम्स आर इन थर्मल इक्विलिब्रियम देन द थर्ड सिस्टम इज ऑल्सो थर्मल इक्विलिब्रियम. दिस इज द सिम्पल स्टेटमेंट ऑफ द झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आता यांचं एक्सप्लेनेशन त्यांनी काय म्हटलं. आता दोन बॉडी घेतली आपण. एक ही बॉडी घेतली ए, इथे एक बॉडी घेतली आपण मॅथमॅटिकल ए, हे घेतले आपण बी आणि हे घेतले आपण सी. बरोबर आहे. म्हणजे प्लस केलं असं आपण तेच जसंच्या तसंच ए बी आणि हा सी. बरोबर आहे. अशा बॉळा घेतल्या. किती बॉळा झाल्या तर आपल्यापाशी? 3 आहे. 1 2 3. हे प्लस केलं मी,
इथे समजा इथं आहे. आता इथं म्हटलं आपण ह्या दोन बॉडी डबल ॲरो. डबल ॲरोचं मिनिंग काय आहे? बॉडी ए अँड बी आर इन थर्मल इक्विलिब्रियम. इथं वाटलं नोटिंग लिहून घेऊ आपण. डबल ॲरो मीन्स body A and body B are in thermal equilibrium. बरोबर आहे. डबल ॲरोचं मिनिंग हे लक्षात ठेवायचा. डबल ॲरो मीन्स बॉडी ए आणि बॉडी बी कशात आहे? थर्मल इक्विलिब्रियम. आता याच्यामध्ये मी कन्सिडर केलं कोणतेही घेऊ शकता, आपल्या मनावर डिपेंड आहे. बॉडी ए आणि सी बरोबर आहे. ह्या फिगरमध्ये समजा आपली ही फिगर 1, याच्यातली ही फिगर 2, ठीक आहे. फिगर 1, फिगर 2 मध्ये का कोणत्या बॉडी आहे मग थर्मल इक्विलिब्रियममध्ये सांगा मला? ए आणि सी. कारण याच्यामध्ये सुद्धा काय आहे? डबल ॲरो आहे. डबल ॲरो मीन्स बॉडी ए अँड बॉडी सी ह्या सुद्धा कशा असणार आहे? इन थर्मल इक्विलिब्रियम इन फिगर नंबर 2. बरोबर आहे. मग आता यांना आपण असं ठेवलं, समजा कोणती एक फिगर घ्या, ही घ्या की ही घ्या, वॉट एव्हर युअर ओन चॉईस. आलं लक्षात. आता झिरोथ लॉ काय म्हणतो आपल्याला की बा दोन बॉडी जर थर्मल इक्विलिब्रियम जर असेल तर तिसरी बॉडी आहे ती ॲटोमॅटिक एजंटसोबत काय होऊन जाणार आहे? थर्मल इक्विलिब्रियम. आता इथं ए बी आपण थर्मल इक्विलिब्रियम दाखवलं, नंतर मग ही ए सी दाखवलं, तर याचा रिझल्ट काय होऊन जाईल ॲटोमॅटिक? सांगा मला काय येऊन जाईल सांगा. ही बॉडी ए झाली, ही बॉडी बी झाली आणि ही बॉडी सी झाली. तर ॲटोमॅटिक कोणती बॉडी थर्मल इक्विलिब्रियम होऊन सांगा मला? बी आणि सी काय होऊन जाणार? थर्मल इक्विलिब्रियम. आलं लक्षात. ए बी थर्मल इक्विलिब्रियम आहे, याचं टेम्परेचर 30, याचं सुद्धा 30. बरोबर आहे. असं आपण घेतलं, हा सुद्धा 30 आहे, हाही किती आहे मग? 30. याचं माहिती आहे का आपलं टेम्परेचर नाही, पण जर आपण थोड्या वेळानं जर यांचं टेम्परेचर जर मोजलं तर या तिघांचं पण टेम्परेचर काय होऊन जाणार? सेम होऊन जाईल. म्हणजे दोन बॉड्या जर थर्मल इक्विलिब्रियममध्ये असेल तर तिसरी बॉडी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आली तर ती सुद्धा काय होऊन जाणार? थर्मल इक्विलिब्रियम. आलं लक्षात. आता हे तीन बॉड्या अशा आपण किती बॉड्या जर घेतल्या, मोर दॅन 3 ऑल्सो, 4 घ्या, 5 घ्या, 100 घ्या, त्या सगळ्या ॲटोमॅटिक काही वेळानं काय होऊन जातात? थर्मल इक्विलिब्रियम. जसं आता तुम्ही बाहेरून आल्या सगळे, कुणी कुठून आलं असेल, कुणी तिकून आलं, कुणी गाडीनं आलं, कुणी पैदल आलं, कुणी सायकलनं आलं, सगळ्याचं टेम्परेचर कसं आहे पहिले अलग अलग आहे. आणि जर तुम्ही एका जागेवर बसले, एका जागेवर बसल्यानं काय झालं? सेम टेम्परेचर झालं, एकदम झालं काय ते? त्याच्यात काय झालं? हीट ट्रान्सफर झाली. ज्याचं टेम्परेचर हाय असेल त्यानं कुठं फ्लो केलं ते? लोकडे. ज्याचं टेम्परेचर कमी असेल, सराउंडिंगचं जास्त असेल तर सराउंडिंगनं त्याला हीट दिली. म्हणजे देर इज अ एक्सचेंज ऑफ हीट. कुठपर्यंत? अंटिल अँड अनलेस द होल बॉडी बिकम्स अ सेम टेम्परेचर्स. ओके. आणि आफ्टर द सेम टेम्परेचर अटेन त्यालाच काय म्हणतो आपण मग? झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. बरोबर आहे. म्हणजे जेव्हा दोन बॉड्या जर थर्मल इक्विलिब्रियममध्ये असेल तर तिसरी बॉडी जी आहे ती ॲटोमॅटिक थर्मल इक्विलिब्रियममध्ये होऊन जाणार. या बॉडीसाठीच त्यानं वर्ड यूज केला कोणता? सिस्टीम. इफ टू सिस्टीम्स ए और बी, टू सिस्टीम्स आर इन थर्मल इक्विलिब्रियम ए एंड बी, तर ऑटोमॅटिकली द थर्ड सिस्टीम इज ऑल्सो मेक थर्मल इक्विलिब्रियम द बॉडी ए और सिस्टीम बी. लक्षात. डबल ॲरोचा मिनिंग झाला ह्या दोन सिस्टीम एकमेकासोबत इक्विलिब्रियम आहे. इथं कन्सिडर केला आपण ए आणि सी सुद्धा काय आहे? इक्विलिब्रियम. यांना घेतला आपण अशा एका कंटेनरमध्ये ठेवून दिलं. बरोबर आहे. कंटेनर असं पाहिजे आपल्याला की जे इन्सुलेटिंग असलं पाहिजे, ज्याच्या बाहेर काही एनर्जी गेली नाही पाहिजे. असे जागे रख दे उसको हमने. तर असं ठेवून घेतलं तर याचा रिझल्ट काय होऊन जाईल? थोड्या वेळाने ऑटोमॅटिक बी आणि सी सुद्धा काय होऊन जाणार? सेम टेम्परेचर्स. आलं लक्षात. म्हणजे तिघांचं पण टेम्परेचर कसं होऊन जाईल मग? सेम. आलं लक्षात. So this is the simple statements of the zeroth law of thermodynamics. समजलं सगळ्यांना? नक्की लिहून घ्या छोटंसं.
ओके. सो आफ्टर अंडरस्टँडिंग द झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, ओके, तर ह्या झिरोथ लॉ थर्मोडायनामिक्सवर कुठलं इन्स्ट्रुमेंट डिपेंड्स आहे. मी जे तुम्हाला सांगितलं थर्मामीटर. थर्मामीटर आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, बरोबर आहे. थर्मामीटरचं काय काम आहे? टू मेजर द टेम्परेचर ऑफ अ सिस्टीम. ते बॉडी असो की कोणती सिस्टीम असो, या रूममधलं टेम्परेचर मोजायचं आहे आपल्याला, तर कशाचा यूज करू आपण? थर्मामीटर. आता खूप साऱ्या टाईपचे थर्मामीटर आहे, डिजिटल आहे, सगळं सेन्सर बेस आहे. पाहिजे तुम्ही आता ते मशीन लावते अशी डायरेक्ट दाखवते, म्हणजे ते काय पूर्ण सेन्सर बेस आहे. सेन्सरचे लाईट आपल्या याच्यावर जातात आणि ती टेम्परेचर शो करते. टेम्परेचर शो करते म्हणजे काय त्याच्यामध्ये सांगा बरं? थर्मामीटरमध्ये सुद्धा तो काय झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे ना. जेवढं तुमच्या बॉडीचं टेम्परेचर आहे, आता ही बॉडी आहे समजा, कोणती बॉडी असो, याला जेव्हा आपण थर्मामीटर इथं अटॅच केलं, इथे थर्मामीटर घेतला आपण, इथं याला कनेक्ट केलं, थर्मामीटर इथं आपण कनेक्ट केलं. आता ह्या बॉडीचं टेम्परेचर आहे समजा 80 डिग्री सेल्सिअस. तर हे काय एकदम लगेच दाखवून का आपल्याला टाकल्याबरोबर असं? आता सेन्सर तर फटकन दाखवते, बिलकुल काही वेळ लागत नाही. पण जे जुने जे होते पहिले ते मर्क्युरीवाले असे आपण टाकू, तर याला काय लागेल? थोडासा वेळ लागेल ना. किंवा डॉक्टरपाशी गेलो, डॉक्टर म्हणत जाईल टाका, तोंडात टाका असं, किंवा असं ठेवा समजा, बरोबर आहे की नाही? तर ठेव, मग नंतर 2-4 मिनिटांना ते टेम्परेचर ॲटोमॅटिक होऊन जाय. हाय, पण केवढं होय? जेवढं कोणाचं आहे आपलं आहे तेवढं होय ना. आपल्याला ताप 100 असला तर ते त्याच्यात 200 दाखवून काय? आपल्याला ताप 100 आहे त्याच्यात ते किती दाखवून? 100. 50 दाखवणार आहे काय? नाही. म्हणजे काही वेळानं काय झालं, दोन्ही बॉड्यांचं टेम्परेचर कसं झालं? सेम झालं, बरोबर आहे. म्हणजे दोन्ही बॉड्या ज्या आहे, बॉडी प्लस थर्मामीटर, व्हॉट इज दे आर अटेन अ थर्मल इक्विलिब्रियम्स, राईट. सो थर्मामीटर इज अ एक्झाम्पल ऑफ अ झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. येस ऑर नो? येस. म्हणजे थर्मामीटर जे आहे हे कोणाच्या प्रिन्सिपलवर काम करते? झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. दिस इज द इम्पॉर्टन्स ऑर सिग्निफिकन्स ऑफ अ झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. येस ऑर नो? येस. यात आपण एखादं स्टेटमेंट इथं लिहू शकतो. खाली वाटलं तुम्हाला तर मी तोंडी लिहून घ्यायचं वाटलं, सांगा मी तुम्हाला. हे जायचं इम्पॉर्टन्स. आणि थर्मामीटरची काय डेफिनेशन दिसा तुम्ही सांगा बरं? थर्मामीटर इज अ डिव्हाइस विच इज यूज टू मेजर द टेम्परेचर ऑफ अ सिस्टीम, दॅट इज कॉल्ड ॲज थर्मामीटर्स. किंवा त्यालाच म्हणतो मग टेम्परेचर जो मोजत असेल, एक तर हॉटनेस मोजेल किंवा कोल्ड. टेम्परेचर दोन्ही प्रकारचे आपल्यापाशी आहे. गरमच आहे का फक्त? नाही. इट इज अ डिग्री ऑफ हॉटनेस किंवा कोल्डनेस, यालाच काय म्हटलं आपण? टेम्परेचर. जसं आता आपण आपल्या घरी रेफ्रिजरेटर घेतलं, फ्रीज आहे. आता या फ्रीजमध्ये आपण समजा काही पुट केलं, वॉटरचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं? मग आईसमध्ये. आता हा आईस जर आपण बाहेर काढला, याचं टेम्परेचर आपल्याला मोजायचं आहे, तर याचं टेम्परेचर काय दाखवून आपल्याला? मग तो कमी दाखवून. कशापेक्षा? सराउंडिंगपेक्षा. म्हणजे इथं थर्मामीटरचा काय रोल झाला? टू मेजर द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम. पण ते कसं राहणार आहे? सराउंडिंगपेक्षा कमी. पण तरी तो टेम्परेचर दाखवून, बरोबर आहे. मग टेम्परेचर दाखवलं म्हणजे दोघांचं टेम्परेचर काय झालं? मग सेम. थर्मामीटरचं आणि ह्या बॉडीचं. म्हणजे तिथं कुठलं प्रिन्सिपल कामात आलं आपल्यापाशी? मग झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. बिकॉज आफ्टर सम टाइम बोथ द सिस्टीम्स हॅव्हिंग अ सेम टेम्परेचर्स. सडन होणार आहे काय? थोडं वेळ लागेल. आता तर सडन आहे, सेन्सर बेस आहे, लगेच अशी ते बंदूक लावली की लगेच टाकू ते एवढं टेम्परेचर तुम्हाला आहे. तरी तिथं काही ना काही सेकंद लागतच आपल्याला. येस ऑर नो? येस. ओके. सो दिस इज द सिम्पल वे वी कॅन अंडरस्टँड द सिग्निफिकन्स ऑर इम्पॉर्टन्स ऑफ अ झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. येस ऑर नो? येस. ठीक आहे. एक लाईन लिहून घ्या त्याच्यामध्ये अशी. So this is our main title, what is internal energy, heat and work. So in that topic, first of all we discuss the which topic? System, surrounding, boundary and universe. Okay. तर आता ह्या ज्या डेफिनेशन आहे, सिस्टीम कशाला म्हणतात, सराउंडिंग कशाला म्हणतात, बाउंड्री कशाला म्हणतात आणि युनिवर्स, बरोबर आहे. आता पहिले डेफिनेशन बघू आपण कशाची? सिस्टीमची. तर बघा आता सोपीच आहे. आता सिस्टीम म्हणजे काय झालं? एकदम सिंपल आहे. अ certain quantity of a matter, a certain quantity of matter,
certain quantity of a matter is called as system. दोन चार डेफिनेशन आम्ही लिहून देतो तुम्हाला याच्यातल्या, किंवा ऑर अ प्रिस्क्राइब्ड region in a space, prescribed region in a space is called as system. Yes or no? Yes. बरोबर आहे. 5 सिंपल डेफिनेशन. अ सर्टन क्वांटिटी ऑफ मॅटर. कोणती मॅटर आपल्यापाशी आहे? आता कोणकोणतं मॅटर आपल्यापाशी? सॉलिड, लिक्विड आणि गॅस. बरोबर आहे. अ सर्टन क्वांटिटी ऑफ अ मॅटर, असं इथं लिहिलं चालते किंवा नाही चालतं. सर्टन क्वांटिटी ऑफ मॅटर इन अ स्पेस असंही लिहू शकता. सर्टन क्वांटिटी ऑफ अ मॅटर इन अ स्पेस इज कॉल्ड ॲज सिस्टीम, किंवा यालाच लिहिलं आपण अ प्रिस्क्राइब्ड रिजन इन अ स्पेस. आता हा पूर्ण आपल्या बाजूने काय एक स्पेस आहे, याच्यामध्ये एक आपण रिजन बनवला. प्रिस्क्राइब म्हणजे आपण बनवलेला. प्रिस्क्राइब रिजन इन अ स्पेस, नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज अ सिस्टीम. ओके. किंवा दुसरी आणखी याने बनवलेली आहे डेफिनेशन, अ कलेक्शन or group of collection or group of object form a unit which enables to transfer the energy, which enables to transfer the energy is called as system. Yes or no? Yes. असे मी 3 डेफिनेशन तुम्हाला लिहून दिलेले आहे. हे तुमच्या पुस्तकात दिलेली आहे, हे पण दिलेली आहे. लक्षात कोणती एक तुम्ही लिहा. ओके. पहिली कोणती लिहिली मी? सिस्टीमची डेफिनेशन, अ सर्टन क्वांटिटी ऑफ अ मॅटर इज कॉल्ड ॲज सिस्टीम. कोणतेही मॅटर घेतला आपण, कोणतं सॉलिड असो, लिक्विड असो की गॅस असो, सरळ सरळ अशी मी हे डायग्राम बनवली. काही पण हे काय झाली, आपली सिस्टीम झाली. आलं लक्षात? आता हे डस्टर सुद्धा काय आहे? सिस्टीम आहे. कोणत्या मॅटरपासून बनलेला आहे? सॉलिड. हा पेन सुद्धा काय आहे? सिस्टीम. हा काय आहे? सॉलिड. मी पण काय एक सिस्टीम आहे, तुम्ही पण काय एक सिस्टीम आहे. म्हणजे व्हॉट एव्हर इन अवर स्पेस जे मॅटरपासून बनलेलं आहे त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे? मॅटर. आता ते सॉलिड असो, लिक्विड असो की गॅस असो, याच्यासोबत काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. लक्षात? सर्टन क्वांटिटी ऑफ अ मॅटर इन अ स्पेस इज कॉल्ड ॲज सिस्टीम. किंवा एखादा रिजन, प्रिस्क्राइब रिजन. हे डस्टरनं काय केलं? एवढा रिजन ऑक्युपाय केला. आता चौकनी यानं पण काय केलं? एवढा रिजन ऑक्युपाय केला. हा पेननी काय केला? एवढा रिजन ऑक्युपाय केला इथचा. लक्षात? अ सर्टन रिजन इन अ स्पेस इज कॉल्ड ॲज सिस्टीम. किंवा अनदर अ कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट. आता तुम्ही असे 7-8 मुलं बसले आहे, काय कलेक्शन आहे, बरोबर आहे, किंवा ग्रुप आहे कशाचा? ऑब्जेक्टचा. आणि काय बनलं? एक युनिट बनलं. आता तुम्ही अशा बसले सगळेजण, कलेक्शन झालं, एक युनिट बनलं, आपली फिजिक्सची बॅच बनली. बरोबर आहे. अँड विच इनेबल्स टू ट्रान्सफर द एनर्जी. आता तुम्ही इथून जे काही शिकसाल ते काय करसाल? तुम्ही ट्रान्सफर करसाल ना. तुम्ही इथून काही शिकले तर तुम्ही पुस्तकात ट्रान्सफर करसाल, सोबत जाऊन तुम्ही हायर एज्युकेशन घेसाल, टीचर बनसाल. म्हणजे तुम्ही ती एनर्जी काय करू राहिले? मी कोणापासून घेतलं? मी काय स्वतः डेव्हलप केलं आहे काय? मला कोणीतरी दिलं आणि मी हे तुम्हाला देत आहे. म्हणजे तुम्ही काही घेसाल, तुम्ही आणखीन कोणाला ट्रान्सफर करत राहसाल. बरोबर आहे. म्हणजे इट इज अ कलेक्शन किंवा ग्रुप आहे कशाचा? ऑब्जेक्टचा. आता ऑब्जेक्ट कोणतं याला त्याच्यामध्ये? आलं लक्षात? लाईव्ह असो की नॉन लाईव्ह असो. आलं लक्षात? एक युनिट बनलं आणि विच इनेबल्स टू ट्रान्सफर द एनर्जी, त्यालाच काय म्हणतो आपण? सिस्टीम. आलं लक्षात? आता हे जे म्हटलं आपण, आता हे ग्रुप, आता हा सिस्टीम कशाचा ग्रुप आहे? मॉलिक्यूल आहे. एक मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये हजारो पार्टिकल्स आहे, लाखो करोडो पार्टिकल पासून काय बनलेलं आहे? हे युनिट बनलेलं आहे. आणि याच्यातून काय होऊ शकते? एनर्जी ट्रान्सफर होतेच ना. आता याचं टेम्परेचर जर हाय असेल तर हे काय करेल? एनर्जी. किंवा एखादं ॲपल आहे आपल्यापाशी, हे काय ना बनलेलं आहे? खूप साऱ्या पार्टिकलनं बनलेलं आहे ॲपल, बारीक बारीक. ते आपण खाल्लं म्हणजे काय भेटली आपल्याला? एनर्जी भेटली. चहा जर घेतला आपण, तो कशा फॉर्ममध्ये आहे? लिक्विड. चहा कशापासून बनलेला आहे? साखर आली, चहापत्ती आली, दूध आलं, वॉटर आलं, पूर्ण काय म्हणलं ते कंबाईन युनिट झालं ना. त्याच्यापासून काय भेटली आपल्याला? एनर्जी. तर हे कोणती पण असो, लाईव्ह असो
किंवा नॉन लाईव्ह असो, इट इज कॉल्ड ॲज अ सिस्टीम. त्याला म्हटलं आपण अ सर्टन क्वांटिटी ऑफ अ मॅटर इज कॉल्ड ॲज सिस्टीम. समजलं सगळ्यांना. आता याच्यामध्ये दुसरी एक डेफिनेशन आली आहे सराउंडिंगची. ही सोपीच आहे. सराउंडिंगचे डेफिनेशन, सराउंडिंग किंवा यालाच म्हणतो आपण एन्व्हायरमेंट. बरोबर आहे. आता पहा, एन्व्हायरमेंट कायले म्हणू आता आपण, हे सिस्टीम आहे, याच्या आजूबाजून काय आहे, सराउंडिंग आहे ना. म्हणजे हे सिस्टीम, याच्या आजूबाजून इथं काय बनलेलं आहे, आता हे सराउंडिंग आहे किंवा एन्व्हायरमेंट आहे. याला काय लिहिसान तुम्ही सांगा बरं, सराउंडिंग किंवा एन्व्हायरमेंटला काय म्हणसान, काय लिहिसान तुम्ही सांगा. द रिजन आउटसाइड, द रिजन आउटसाइड द सिस्टीम, इनसाइड राहणार आहे काय, नाही, द रिजन आउटसाइड द सिस्टीम इज कॉल्ड ॲज सराउंडिंग, इज कॉल्ड ॲज सराउंडिंग. Yes or no? Yes. The region outside the system. The region, हा जो इथचा पोर्शन आहे आता, रिजन किंवा पोर्शन. ओके. The region outside the system is called as surrounding. बरोबर आहे. आपल्या आजूबाजूला सगळं काय आहे, सराउंडिंग्स आहे. आता मोबाईलचा कॅमेरा ठेवला, ही काय आहे, सिस्टीम आहे. हे कोणत्या तरी मॅटरवर बनलेली आहे. त्याच्यामध्ये मेटल्स आहे, ग्लास आहे, सेन्सर्स आहे. बरोबर आहे. मग त्याच्या आजूबाजूला काय आहे, सराउंडिंग आहे. द रिजन आउटसाइड द सिस्टीम इज कॉल्ड ॲज सराउंडिंग्स. ओके. आणि दुसरी आता याच्यामध्ये डेफिनेशन काय कोणती आहे आता, बाउंड्री. बाउंड्री, बाउंड्री आपल्याला माहीत आहे. आता ही झालं सराउंडिंग. द रिजन आउटसाइड द सिस्टीम दॅट इज कॉल्ड ॲज सराउंडिंग. ही झाली तुमची सिस्टीम. आता या दोघाला कोणं सेपरेट केलेलं आहे, बाउंड्रीला केलं आहे. जसं क्रिकेटचं मैदान आहे आपलं, क्रिकेटच्या मैदानाला काय आहे, बाउंड्री आहे. हे जे घर आहे याला सुद्धा काय आहे, बाउंड्री आहे ना. इथून आपलं घर संपलं, तिकडे आहे का आपलं घर, नाही आहे, पण त्याच्या आजूबाजून काय आहे, मग सराउंडिंग आहे. हे जे डस्टर झालं याला काय आहे, बाउंड्रीज आहे. या पेनले पण काय आहे, बाउंड्रीज आहे. याच्या बाजूनं काय आहे, मग सराउंडिंग आहे. बरोबर आहे. मग आता याला काय येऊ आपण, मग द सिस्टीम, द सिस्टीम अँड सराउंडिंग, the system and surrounding separate, the system and surrounding separate, the system and surrounding separate from each other by a surface, by a surface is called as boundary, is called as बाउंड्री. बरोबर आहे. द सिस्टीम किंवा सराउंडिंग सेपरेट फ्रॉम इच अदर बाय अ सरफेस इज कॉल्ड ॲज बाउंड्री. किंवा त्याला तुम्ही असे सुद्धा सरफेस दॅट सेपरेट सिस्टीम अँड सराउंडिंग फ्रॉम इच अदर इट इज कॉल्ड ॲज बाउंड्री, असं सुद्धा आपण लिहू शकतो याला. ठीक आहे. इथं लिहितो, हे कोण टाकतो, हा ते लिहू शकता तुम्ही. A surface that separates system and surrounding, a surface that separates the system and surrounding from each other is called as boundary. कोणती डेफिनेशन लिहा. बरोबर आहे. समजलं. मग आता ही झाली सराउंडिंग, ही झालं सिस्टीम. तर ही जी झाली आता, हा जो सरफेस झाला, ही काय तुमची सांगा मग आता, बाउंड्री आहे. समजलं सगळ्यांना. येस ऑर नो? यस. बरोबर आहे. जसं आता हे क्रिकेटचं ग्राउंड, त्याची बाउंड्री कशी असते, गोल असते. क्रिकेट बाउंड्रीच्या इकडे अंदर काय आहे, सिस्टीम आहे. त्याच्या बाहेर काय आहे, सराउंडिंग आहे. आता आपण समजू याच्या अंदर प्लेयर आहे, याच्याकडे काय आहे, मग पुन्हा प्रेक्षक बसले आहे, ऑडियन्स बसलेले आहे. येस ऑर नो? येस. इथं प्लेयर्स आहे, इथं ऑडियन्स आहे. त्यांना सेपरेट कोण केलं, ह्या बाउंड्रीला केलेलं आहे. येस ऑर नो? येस. तर बाउंड्रीची काय डेफिनेशन झाली आपली, सरफेस दॅट
separates the system and surrounding from each other, it is called as boundary. आता ही जी बाउंड्री आहे, आता याची जर बाउंड्री घेतली आपण, याची बाउंड्री कशी आहे सांगा बरं मला. आता हा बाउंड्री ही घेतली, इथं एक मी बलून घेतला. आता याच्या हातात एक काय, माझ्या हातात बलून आहे आणि एक डस्टर आहे. काय फरक राहील दोन्ही बाउंड्रीमध्ये सांगा. रेक्टँगुलर असं म्हणून आपण. आता जो बलूनही समजा आपल्या पाहिजे रेक्टँगुलर आहे फॉर एक्झाम्पल, तोही रेक्टँगुलर बलून घेतला मी. काय फरक राहील दोघांमध्ये. हां हां काय डिफरन्स काय राहणार आहे. किंवा ते आपण क्रिकेटची बाउंड्री घेतली, ते समजा ते काय ना दोरच टाकलं ना, दोर असते ना टाकला. किंवा आता ते बांधतात, आता ते पोस्टर असतात ॲडव्हर्टाईजमेंटचे. पहिले रोप टाके असं जुन्या जमान्यात जर गेलो आपण, तर आता ॲडव्हर्टाईजचे मोठे मोठे पोस्टर असतात लागलेले आता, बरोबर आहे. तर आता आपण त्याच्यातून आता आपण हे डस्टर घेतला आणि ते बलून घेतला आपण. काय फरक आहे दोघांच्या बाउंड्रीमध्ये. आता हे डस्टर घेतलं, याची बाउंड्री मूव्ह होऊ शकते काय, नाही. पण बलून जर घेतला तर मुव्हेबल. म्हणजे बाउंड्रीचं नेचर काय राहणार आहे, इट मे बी फिक्स, इट मे बी मुव्हेबल, बरोबर आहे. आता याची बाउंड्री रिअल आहे, याची दिसते आपल्याला. आता इथं म्हटलं मी बा इथं ऑक्सिजन गॅस आहे, ते दिसू राहिले का आपल्याला. मी काय म्हणणार मग याची बाउंड्री कशी झाली आपल्यासाठी, इमॅजिनरी झाली. आलं लक्षात. इथं बा एखादा इलेक्ट्रॉन्स आहे, तो फिरू राहिला त्या न्यूक्लियसच्या राऊंडमध्ये, ते दिसू राहिला डोळ्यानं आपल्याला, पण तरी तिथं बाउंड्री आहे. मग ती आपल्यासाठी काय झाली, इमॅजिनरी झाली. तर काय काय नेचर आहे बाउंड्रीचे, इट मे बी मुव्हेबल, इट मे बी फिक्स, इट मे बी रिअल, इट मे बी इमॅजिनरी. दीज आर द नेचर ऑफ द बाउंड्री. येस ऑर नो. येस. तर हा पॉईंट तुम्हाला माहीत असला पाहिजे. बाउंड्री जी आहे, बाउंड्री इट मे बी फिक्स, फिक्स पण राहू शकते. आता याची बाउंड्री कशी आहे, फिक्स आहे. मुव्हेबल आहे काय, नाही. द बाउंड्री मे बी फिक्स, नंतर ती कशी राहू शकते, मुव्हेबल, नंतर ती कशी राहू शकते, रिअल किंवा इमॅजिनरी. दिस इज द नेचर ऑफ द बाउंड्री. येस ऑर नो. येस. मग आता शेवटची जी डेफिनेशन होते कोणती होती आपल्याकडे, युनिवर्स. तर युनिवर्सची काय डेफिनेशन बघा तुम्ही सांगा मला. व्हॉट इज द युनिवर्स, लास्ट डेफिनेशन्स. युनिवर्स जे आलं याच्यामध्ये काय सगळं, आता सगळं ठेवलं आहे आपण. काय आहे, सिस्टीम, बाउंड्री, सराउंडिंग पुट टुगेदर, दॅट इज कॉल्ड ॲज युनिवर्स, बरोबर आहे. आता सिंपल डेफिनेशन, द सिस्टीम अँड सराउंडिंग, सिस्टीम अँड सराउंडिंग पुट टुगेदर, सरळ सरळ आहे, पुट टुगेदर इज कॉल्ड ॲज युनिवर्स. किंवा याला आणखी सोपी भाषेत काय लिहिसान तुम्ही सांगा बरं. कॉम्बिनेशन ऑफ सिस्टीम अँड सराउंडिंग, इट इज कॉल्ड ॲज युनिवर्स. हे सुद्धा तुम्ही लिहू शकता. ऑर करून इथे लिहून देतो मी, वाटल्यास वर लिहून देतो. कॉम्बिनेशन ऑफ सिस्टीम अँड सराउंडिंग, combination of system and surrounding is called as universe. Is called as universe. Yes or no? Yes. आता आपण हे जर युनिवर्स घेतलं, याच्यामध्ये काय सगळं आहे. बाउंड्री आली आणि सिस्टीम आली आणि आजूबाजूचं सराउंडिंग, हे कायच्यात ठेवलं आहे आपण, युनिवर्समध्ये. येस ऑर नो. येस. दीज आर द व्हेरी IMP डेफिनेशन्स. काय विचारतात पेपरमध्ये, कोणकोणत्या, सिस्टीम, सराउंडिंग, बाउंड्री आणि युनिवर्स. युनिवर्समध्ये काय राहणार आहे तुमचं, पूर्ण सगळं आलं, सिस्टीम, सराउंडिंग, दॅट इज कॉल्ड ॲज युनिवर्स, बरोबर आहे. बाउंड्री जर आली तर काय, द सरफेस दॅट सेपरेट्स द सिस्टीम अँड सराउंडिंग फ्रॉम इच अदर, दॅट इज कॉल्ड ॲज बाउंड्री. सराउंडिंग म्हणजे काय, outside region of a system is called as surroundings. Yes or no? Yes. So write down these definitions.